प्रेक्षकांचा प्रतिसाद कुठेतरी कमी पडतो, तेव्हा मालिकेचा टीआरपी देखील खाली घसरतो. परिणामी अशा मालिकांना चांगले कथानक असूनही प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. गेल्या काही दिवसात मालिकेत घडत असलेले हे बदल सर्वस्वी प्रेक्षकांवरच अवलंबून असलेले पाहायला मिळत आहे. कारण जेव्हा टीआरपी मिळत नाही, तेव्हा मात्र मालिकेला गाशा गुंडाळण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नसतो. गेल्या काही दिवसांपूर्वी अंतरपाठ या मालिकेने अवघ्या 2 महिन्यातच गाशा गुंडाळला होता. तर आता या पाठोपाठ कलर्स मराठीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. छोटा प्रवास संपला म्हणत कलर्स मराठीवरील सुख कळले या मालिकेतील कलाकारांनी एकमेकांचा निरोप घेतला आहे. अभिनेत्री स्पृहा जोशी या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसली. अभिनेता सागर देशमुखने या मालिकेत माधवचे पात्र साकारले होते. 22 एप्रिल 2024 रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. त्यानंतर मालिकेच्या कथानकात ट्विस्ट आला आणि सागर देशमुखची या मालिकेतून एक्झिट झाली. त्याची जागा आशय कुलकर्णीने घेतली. तेव्हा मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली पाहायला मिळाली. पण आता अवघ्या 4-5 महिन्यातच सुख कळले या मालिकेचा गाशा गुंडाळलेला पाहायला मिळत आहे. स्पृहा जोशीने ही संधी दिल्याबद्दल कलर्स मराठीचे आणि वाहिनीचे व हेड केदार शिंदे यांचे आभार मानले आहेत. या दरम्यान मालिका अशात लवकर संपल्या जाव्यात, मालिकेच्या कथानकात वाढ करण्यापेक्षा ती तिथेच थांबवलेली बरी, असे मत व्यक्त करण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांनी वाहिनीचे आभार मानले आहेत. पण दुसरीकडे कित्येक वर्षांपूर्वीची किळसवाणी मालिका अजूनही चालूच आहेत. एक प्रेक्षक म्हणून आम्हाला त्याची खंत वाटते, अशी प्रतिक्रिया जाणकार प्रेक्षकांकडून येताना पाहायला मिळत आहे. तर तुम्हाला सुख कळले या मालिकेविषयी काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.